नमस्ते, मी आहे नंदिनी। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। चला बघूया, उद्या आहे गुरुपौर्णिमा। तर ही भाजी आणि फुलं आणलेली आहेत। बघूया चला काय आणले मी। ही फुलं आहेत, उद्याच्या पूजेसाठी फुलं घेऊन आले मी। लाल भोपळा आहे, शेंगा आहेत, मेथी आहे, मेथीची भाजी, वांगी, ताजी भाजी, कोबी, गाजर, फ्रेश भाजी, ताजी भाजी, बीट आणलं, कोशिंबीरसाठी, भेंडी आणले, भेंडी, फ्लावर, शिराळे आणले, पडवळ आणले। बघा, मला खूप आवडते पडवळ शिराची भाजी, मी असतेच। फ्रीजमध्ये ठेवूया सगळी भाजी। धुवून घेतला फ्रीजमधलं, कारण की आधीची भाजी असते त्याच्यामध्ये साफ करणंच भाग आहे आपल्याला। भाजी धुवून घेते मी। भाजी धुतली की बनवायच्या टायमाला घेतली काय वाटत नाही। शक्यता भाजी धुवूनच घ्यायला पाहिजे। तेव्हा किती मस्त वांगी, फ्लावर, असं दाखवायचं असतं राणी। टोमॅटो ते पण घेऊन घेते। हे बघा, आता सगळी भाजी धुवून घेतली मी। थोडे वेळ जर पाणी निथळून गेलं की मस्त फ्रीजमध्ये पुसून ठेवते सगळी भाजी मी। तर चला आता फ्रीजमध्ये सगळं क्लीन करून घेतलं आहे। आता भाजी पण धुवून घेतले सगळी मी। हे टोमॅटो पण मी धुवून घेतलेले आहेत, सगळे धुवून घेतलेले आहेत। हे फुलं आहेत, हे लाल भोपळ्याचं पण हे जे आहे वरचे हे सगळं काढून टाकूया। म्हणजे बरेच दिवस भोपळा 2-3 दिवस जरी उशिरा केला, लेट केला तरी चांगले राहते भाजी। आता हे जर नाही काढलं ते खूप खराब होऊन जातं।